नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। उमरखेड येथे एटीएम कार्डची अदलाबदल करून करोडी येथील व्यक्तीची 28,000 रुपयांची फसवणूक। स्टेट बँकेच्या एटीएम केंद्रात धक्कादायक प्रकार। उमरखेड शहरातील पुसद रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका 50 वर्षीय व्यक्तीला बोलण्यात गुंतवून त्याचे एटीएम कार्ड बदलून घेत तब्बल 28,000 रुपये परस्पर काढून घेतल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। साईनाथ शेषराव शिंदे, वय वर्ष 50, राहणार करोडी, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड, सध्या राहणार मोहननगर, उमरखेड असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून हे 11 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 8:11 पुसद रोडवरील स्टेट बँकेच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते। यावेळी एका अनोळखी इसमाने त्यांच्याजवळ येत एटीएम मशीनमध्ये तांत्रिक अडचण असल्याचे भासविले। तुमचे एटीएम कार्ड मशीनमध्ये लोड होत नाही असे सांगत आरोपीने शिंदे यांच्याकडून एटीएमचा पिन क्रमांक जाणून घेतला। त्यानंतर चलाकीने त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून दुसरे कार्ड त्यांच्या हातात दिले। या प्रकाराची माहिती फिर्यादीला लगेच लक्षात आली नाही। दरम्यान आरोपीने शिंदे यांच्या खात्यातून 28,000 रुपये काढून घेतल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिंदे यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। त्यांच्या जबानी अहवालावरून पोलिसांनी अनोळखी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। या घटनेमुळे एटीएम केंद्रामध्ये अनोळखी व्यक्तींच्या मदतीवर विश्वास ठेवणे किती धोकादायक ठरू शकते हे पुन्हा अधोरेखित झाले आहे। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमादार चंदन जाधव करीत आहेत। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी हातगाव तालुका प्रतिनिधी गजानन जाधव।